नमस्कार, मी मंगल रामकृष्ण हरी. तुम्हा सर्वांचं माझ्या किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहे. बनवायला एकदम सोपी आहे, कोणी पण बनवू शकतं. कमी साहित्यामध्ये होणारी रेसिपी आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही अर्धा व्हिडिओ बघू नका. माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण सुरुवात करूया. खूप कमी साहित्य लागतं आणि ज्यांना कुणाला बनवता येत नसेल तर ह्या पद्धतीने बनवून बघा, नक्की तुम्हाला पण बनवता येईल. त्यासाठी लागणारे साहित्य आहे, सर्वप्रथम आपण चण्याचं पीठ घेऊ. तुम्ही किती जणांसाठी बनवता पिठलं त्यानुसार तुम्ही चण्याचं पीठ घ्या. पिठामध्ये थोडं पाणी घाला आणि पिठामधल्या गुठळ्या छान अशा मोडून घ्या. छान असं पीठ मिक्स करायचं. जेवढं तुम्ही पीठ मिक्स छान कराल तेवढं तुमचं पिठलं छान बनतं. काही ठिकाणी याला बेसन पण म्हणतात, तर तुमच्या इकडे काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा. असं थोडं पाणी घालून याला छान मिक्स करायचं. हे फक्त बेसन पीठ आहे आणि पाणी आहे, यामध्ये आपण काहीही घातलेलं नाही. छान असं मोडून घ्यायचं, गुठळ्या होऊन द्यायच्या नाही. त्यामुळे ही प्रोसेस एकदम छान पद्धतीने करा, हळू करा. ज्यांना कुणाला बनवता येत नसेल तर या पद्धतीने बनवून बघा. आता आपलं पीठ छान असं मिक्स झालेलं आहे. आता आपण याला फोडणी देऊया. फोडणीसाठी मी गॅसवर कढई ठेवली आणि लोखंडी कढईमध्ये जर बनवलं तर खूप टेस्टी बनतं. एकदा नक्की बनवून बघा. आता तेल छान तापलं आपलं, त्यामध्ये आपण जिरं घालू. जिरं छान तडतडलं की मग त्यामध्ये आपण हिंग घालू. हिंग पण छान करून द्यायचा. त्यानंतर आपण ह्यामध्ये कांदा आणि मिरची घालून घेऊ. मी 2 मिरच्या, 1 कांदा घातलेला आहे छोट्या आकाराचा. हा पण छान असा परतून घेऊ. तुम्ही कितपत तिखट खाता त्यानुसार तुम्ही मिरची वाढवू शकता. हिरवी मिरची घातलेली आहे. आता हे छान असं परतून घ्यायचं. कांदा छान कलर आला पाहिजे कांद्याला. त्यानंतर आपण ह्यामध्ये हळद, मीठ आणि हे घालून घेणार आहोत. आता मी ह्यामध्ये थोडा हिंग घातला. हिंगाने पण छान टेस्ट येते, त्यामुळं हिंग नक्की घाला. छान असा कांदा आता आपण परतून घेऊ. नवीन मुलांना खरंच जमत नसेल तर हे पिठलं बनवू शकता. अशा पद्धतीने मी दाखवलं आहे. पद्धत पण सोपी सांगितली आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद घालून घेऊ. मी वेगळं काही तिखट घालणार नाही. हिरवी मिरची आहे, हेच तिखट ठेवायचं. त्यामुळे तुमच्या चवीनुसार तुम्ही हिरवी मिरची कमी जास्त करू शकता. आता हे छान असं परतून घ्यायचं. कांद्याला छान कलर आला की मग आपण बनवून घेतलेलं बेसन ह्यामध्ये वतून घ्यायचं. हे बघा मी वतून घेतलेलं आहे. आता हे छान असं मिक्स करू. आता हे खूप घट्ट झालेलं आहे. आपण ह्यामध्ये ज्या भांड्यामध्ये आपण कालवलं होतं त्यामध्ये थोडे पाणी घालून यामध्ये अजून वाढवून घ्यायचं. हे बघा छान असं मिक्स होतं. खूप काही वेळ लागत नाही, अगदी 5-10 मिनिटात तयार होतं. याबरोबर गरम भात असा मस्त एकदम टेस्टी लागतं. सोबतीला पापड ठेवा. आता छान आपण ह्यावर झाकण ठेवून शिजवून घेणार आहे. खूप नाही ठेवायचं, अगदी थोड्या वेळ एक वाफ काढायची. हे बघा मध्ये असं परतून घ्यायचं. छान बनतं, झटपट बनतं. पावसाळ्यात तर नक्की ट्राय करायचं. खूप छान चव येते. हवी असल्यात वरून हिरवीगार अशी कोथिंबीर घालायची. असेल तर घालू शकता, नसेल तर नाही घातली तरी चालेल, पण नक्की घाला. खूप छान चव लागते. आता हे पण मिक्स आपण करून घेऊ. आता
आता शिजले का हे कसं चेक करायचं, तर थोडासा कलर चेंज होतो. हे बघा, सर्व साहित्य प्रमाणात जर घातलं ना तर एक वेगळी चव येते, खूप छान लागतं. आता आपली कोथिंबीर छान अशी मिक्स करून झालेली आहे आणि आपलं पिठलं पण शिजत आलेले. बघा आता थोडा वेगळा कलर दिसत आहे ना. थोडा कलर वेगळा होत जातो, खूप नाही. जर नसेल समजत तर थोड्या वेळ तुम्ही झाकण पण ठेवू शकता. झाकण ठेवून एक छान अशी वाफ काढायची. हे बघा, मी थोड्या वेळासाठी झाकण ठेवते. अगदी 1-2 मिनटासाठी मी झाकण ठेवलेले. हे बघा, छान असा गरमागरम भात. बघा वाफा दिसतात ना भातातल्या, त्यामुळे नक्की गरम आहे भात आणि हे गरम गरम पिठलं एकदम मस्त कॉम्बिनेशन आहे. एकदा नक्की ट्राय करा, खूप छान लागतं. तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत कशासोबत पण खाऊ शकता, खूप छान लागतं. बघा कसं दिसतंय, नक्की कमेंट करा. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्याकडे काय म्हणतात पिठल्याला नक्की सांगा. चला भेटू, बाय.